Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबा सर अब्दुलसत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी अंतर भारतीयत नवी मजमून मराठी जमात नहम ब्रिज कोर्स है। मराठी अंतर भारती 10वां दिन है। दिवस 10 क्षेत्र मौखिक भाषा विकास कौशल्य क्षमता सूक्ष्म निरीक्षण करणे तोंडी प्रतिक्रिया देणे प्रश्न विचारणे संकल्पना संवाद आकलन अध्ययन निष्पत्ती आपल्या परिसरात घडणारे प्रसंग घटना इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करतात, त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात, प्रश्न विचारतात, पाहिलेल्या व ऐकलेल्या घटना याविषयी न अडखळता बोलतात, प्रश्न विचारतात। जाणून घेऊया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील संवाद काळजीपूर्वक वाचण्यास सांगावा। दुकानदार व गिराहिक यांच्यातील संवाद। दुकानदार या आपल्याला काय दाखवू? गिराहिक मला भेट देण्यासाठी एक सुंदर घडियाळ पाहिजे। दुकानदार तुम्हाला कोणासाठी हवे आहे, बायकांचे की पुरुषांचे? गिराहिक बायकांचे। दुकानदार या कपाटात खूप छान छान घड्याळे आहेत, ही ती पहा। गिराहिक वा छान आहेत ते चौथे घडियाळ जरा दाखवाल का? दुकानदार नक्की, हे आवडेल का? गिराहिक छान आहे, काय किंमत आहे याची? दुकानदार 500 रुपये। गिराहिक 500 फारच जास्त आहे। दुकानदार अहो ह्याची किंमत कमीच आहे। गिराहिक पण मला जरा स्वस्तातले घडियाळ हवे आहेत। दुकानदार अहो एवढ्या महागाईच्या दिवसात आणखी स्वस्त घडियाळ कसे मिळणार? गिराहिक होय बरोबर आहे, पण मला 500 रुपयांच्या आतच घडियाळ हवे होते। मला हे घडियाळ खूप आवडले। किमतीत थोडी सवलत मिळेल का? दुकानदार ठीक आहे, मी 10% किंमत कमी करून देतो। गिराहिक धन्यवाद, मला ते भेट देण्यासाठी रंगीत वेष्टनात बांधून द्या, धन्यवाद। शिक्षकांनी संवादावर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना संवादाचे आकलन कितपत झाले हे जाणून घ्यावे। प्रश्न पहिला, वरील संवादात किती जणांचा सहभाग आहे? दुसरा, वरील संवादामध्ये असलेल्या पात्रांची नावे। तिसरा, वरील संवाद कोठे घडला असावा? चौथा, गिराहिकाला काय हवे आहे? पहिल्याचं उत्तर आहे संवादमध्ये 2 जणांचा सहभाग आहे। दुसरा, गिराहिक आणि दुकानदारचा समावेश आहे। तिसरा, वरील संवाद दुकानात घडला असावा। चौथा, गिराहिकाला बायकोसाठी गिफ्ट भेट हवा आहे। 5वा प्रश्न आहे दुकानदाराने गिराहिकाला कोणता प्रश्न विचारला? 6वा, गिराहिकाने कोणते घडियाळ दाखविण्यास सांगितले? 7वा, दुकानदाराने घडियाळाची किंमत किती सांगितली? 8वा, गिराहिकाला स्वस्तातले की महागडे घडियाळ हवे होते? 9वा, दुकानदाराने गिराहिकाला घडियाळावर किती टक्के सूट दिली? 10वा, गिराहिकाला ते घडियाळ काय करावयाचे होते? 5व्याचं उत्तर आहे तुम्हाला कुणासाठी हवा आहे, बायकांचे की पुरुषांचे? 6वा, गिराहिकाने चौथे घडियाळ दाखविण्यास सांगितले। 7वा, दुकानदाराने घडियाळाची किंमत 500 सांगितली। 8वा, गिराहिकला स्वस्तातले घडियाळ हवे होते। 9वा, दुकानदाराने 10% सूट दिली। 10वा, गिराहिकाने घडियाळ रंगीत कागद बांधून देण्याचे सांगितले। सक्षम बनूया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे व संवाद वाचण्यास सांगावा। हे चित्र आहे आई आणि बाळाचे। आई, काय रे आज मजा आली का खेळताना? चैतन्य, खूप मजा आली, पण आई आज एक प्रकल्प दिलाय बाईंनी। आई, अरे बापरे, तुझा प्रकल्प म्हणजे पोटात घोडा येतो माझ्या, त्यातून तुझे बाबाही घरी नाहीत, आम्ही दोघे हातभार लावतो, तेव्हा कुठे पूर्ण होतो तुझा प्रकल्प? आज काय सांगितले नव्हे? चैतन्य, आई काही विशेष नाही। बरं मला सांग, बाजारातून काहीही आणायचे असले की तू ते कशात आणतोस? आई, कशात आणणार? प्लास्टिकच्या पिशवीत। चैतन्य, पण सामान आणल्यानंतर त्या पिशव्यांचे काय करतेस? आई, काय करणार?
कचऱ्याच्या डब्यात टाकते ते काय मोठे धन आहे सांभाळून ठेवायला? चैतन्य: बरं, आता नीट ऐक. उद्या एक तारीख. बाईंनी सांगितले तसे करूया. महिन्याभरात आपण कुठल्याही कारणाने येणाऱ्या सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या जपून ठेवू. महिन्याच्या शेवटी मोजून तो आकडा बाईंना सांगायचा. संवादाचे वाचन करताना पात्रांची संख्या, त्यांची भूमिका, आवाजातले चढउतार, हावभाव, विरामचिन्ह, इतर गोष्टी लक्षात घेऊन वाचन करावे. हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील प्रश्नाची उत्तरे स्वतःच्या शब्दात देण्यास सांगावी. प्रश्न पहिला: तुम्ही कधी आईबरोबर निवांत गप्पा मारला आहेत का? दुसरा: शाळेतील गंमती जमती आईला सांगता का? तिसरा: बाईंनी प्रकल्प कोणाला दिलेला होता? चौथा: प्रकल्प पाहून आईच्या पोटात काय होते? पाचवा: मदत करणे या अर्थासाठी या संवादात कुठला वाक्यप्रचार आला आहे? सहावा: आई बाजारातून सामान कशात आणते? सातवा: बाईंनी चैतन्याला कोणता प्रकल्प दिला होता? पहिल्याचं उत्तर आहे होय, आईसोबत दररोज गप्पा मारतो. दुसरा: होय, आईला दररोज सांगतो. तिसरा: बाईंनी प्रकल्प चैतन्याला दिला होता. चौथा: प्रकल्प पाहून आईच्या पोटात गोळा येतो. पाचवा प्रश्न आहे वाक्यप्रचार: हातभर लावणे, मदत करणे. सहावा: आई बाजारातून सामान प्लास्टिकच्या पिशवीत आणतात. सातवा: बाईंनी प्लास्टिकच्या पिशव्या जपून ठेवणे व मोजण्याचा प्रकल्प दिला होता. चला सराव करूया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्रावर आधारित संवाद, शाब्दिक संवाद वाचनास द्यावेत. संवादावर आधारित आकलनात्मक व स्वतःचे अनुभव कथन येणारे प्रश्न विचारावेत. वृक्षरोपण कार्यक्रम. आपण माटी फाउंडेशन. दोन मुले हे वृक्षरोपण करीत आहेत. यांच्या दरम्यान वेदांत: अक्षय, आज फळ्यावर लावलेली सूचना वाचली काय रे? अक्षय: हो, वाचली ना. वेदांत: मग नाव दिलेस का? अक्षय: नाव दिले की. त्याचवेळी वेदांत: मी पण नाव देणार आहे. खूप छान कल्पना आहे नाही? अक्षय: कल्पना छानच आहे. मी मात्र वेगळीच योजना आखली आहे यावर्षी. वेदांत: योजना सांग तरी. अक्षय: दरवर्षी सगळीकडे वृक्षरोपण करतात, पण त्यानंतर लावलेल्या रोपट्याकडे कोणीच लक्ष देत नाही. वेदांत: मग तू करणार आहेस तरी काय? अक्षय: आम्ही आमच्या गल्लीत काही रोपटी लावणार आहोत. आम्ही म्हणजे कोण? अक्षय: आम्ही म्हणजे त्या गल्लीतले माझे सगळे मित्र आणि मी. आम्ही गल्लीतली सर्व नवी जुनी झाडे दत्तक घेणार आहोत. वर्षभर त्यांची निगा राखणी करणार आहोत. वेदांत: निगा राखणी करणार म्हणजे काय करणार? अक्षय: सर्व झाडाभोवती आडी करणार, झाडाभोवतालच्या माती उकारणार, त्या मातीत औषध घालणार, मग त्यात खत मिसळणार. आम्ही मित्रांनी वन खात्याच्या कार्यालयात जाऊन सगळी माहिती घेतली आहे. त्यांना खूप आनंद झाला. ते सर्व प्रकारचे मार्गदर्शन व मदत करणार आहेत. वेदांत: फार छान. मी पण येतो तुमच्याबरोबर. अक्षय: त्यापेक्षा तू असं कर ना, तू तुझ्या मित्रांना इथे आण आणि आम्ही त्यांना सर्व समजावून सांगू आणि तुम्ही तुमच्या आवारात हा उपक्रम करा. आज फळ्यावर लावलेली सूचना वाचली का? दुसरा प्रश्न: ही कल्पना कशी आहे? तिसरा प्रश्न: तो सहभागी होणार आहे का? चौथा प्रश्न: रोपटी कुठे लावणार आहे? सहावा: निगा राखणीसाठी काय करणार? सहावा: मी तुझ्यासोबत येऊ का? कल्पक होऊया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात आलेली वेगवेगळ्या प्रसंगावर आधारित चित्रे शोधण्यास सांगावी. त्यावर आधारित प्रश्न तयार करून द्यावेत व त्याचे लेखन करावे. उदाहरण: समुद्र व होडी. पुस्तक साहित्य स्रोत: किशोर मासिके, चांदोबा, गोष्टींची पुस्तके, भाषापेटीतील चित्र, वर्णनाची कार्ड, भेट कार्ड. समुद्र: होडी ग होडी, तुला किती घाई पुढे जाण्याची? होडी: दादा, मला पैलतीराला जायचे आहे.
तिकडच्या माणसांना इकडे आणायचे आहे. समुद्र, ते मला माहीत आहे, पण जरा हळू जा. माझ्या पोटात किती पटापटा वल्ही मारतेस, मला दुखते ना. होडी, होय रे दादा, मला कळते ते. तू नसतास तर मी कशावर तरंगले असते. समुद्र, कळते ना, मग जरा जपून. मी जर एक लाटवर उसळली तर अख्खी तू बुडशील. होडी, हो ना समुद्र राजा, म्हणून तर दरवर्षी नारळी पौर्णिमेला तुला सोन्याचे मळवलेला नारळ देतात कोळी बांधव. तुझी पूजा करतात, त्यांचे रक्षण कर. समुद्र, तथास्तु. सारे सुखात रहा, आनंदाने माझ्यावरून ये जा करा. होडी, समुद्र देवा, तुझ्या जय जयकार असो. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।